तुम्हाला कोविड होऊन गेला आहे का? कोविड नंतर तुमची लॉस ऑफ स्मेल, लॉस ऑफ टेस्ट अशी तक्रार आहे का? तुमच्या तोंडाची चव गेली आहे का? वास घेण्याची क्षमता कमी झाली आहे का? किंवा एकंदरच तुम्हाला शारीरिक, मानसिक थकवा जाणवत आहे का? किंवा कोविशिल्डचं व्हॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला रक्त पातळ होण्याची गोळी सुरू झाली आहे का? रक्ताचे क्लॉट्स तयार होत आहेत का? अशा जर काही तक्रारी असतील, तर आजचा व्हिडिओ हा कोविडचे दूरगामी परिणाम आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार असा आहे. त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. कोविड नंतर जर तुमची तोंडाची चव गेली असेल किंवा तुमची वास घेण्याची क्षमता कमी झाली असेल, त्यालाच आपण लॉस ऑफ स्मेल किंवा लॉस ऑफ टेस्ट असं म्हणतो. तर होमिओपॅथीमध्ये अतिशय उत्तम औषध आहेत. ज्या व्यक्तीच्या तोंडाला कडवट चव येते, बिटर टेस्ट इन माउथ किंवा थोडंसं म्युकस फॉर्मेशन तोंडामध्ये सतत एक कफ तयार झाल्यासारखा येतो, कफाची गोळी आल्यासारखी होते. अशी जर लक्षणं असतील तर पल्सेटिला 30 हे औषध दिवसातून 3 वेळा 8 दिवसांसाठी या पेशंटला द्यायचं आहे. त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीच्या तोंडाला खारट चव आली असेल, म्हणजे सतत तोंडामध्ये एक प्रकारचा खारटपणा जाणवतोय, भाजीमध्ये मीठ कमी असून सुद्धा खूप भाजी खारट लागत आहे, अशी जर तक्रार जाणवत असेल, तर हा खारटपणा कमी करण्यासाठी नॅट्रमून 30 हे या पेशंटला दिवसातून 3 वेळा 8 दिवसांसाठी द्यायचं आहे. त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे ओपीएम 200, जे दिवसातून एकदा 4 दिवसांसाठी पेशंटला द्यायचं आहे. कुठल्या कंडिशनमध्ये? तर ज्या पेशंटमध्ये तोंडाची चवही गेलेली आहे किंवा कमी झालेली आहे आणि वास घेण्याची क्षमता दोन्ही लक्षणं दिसून येत आहेत पेशंटमध्ये, अशा कंडिशनमध्ये ओपीएम हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यानंतरचं जे औषध आहे ते हायपरिकम 30. हायपरिकम 30 सुद्धा दिवसातून 3 वेळा पेशंटला 8 दिवसांसाठी द्यायचं आहे. कारण हे एक खूप चांगलं औषध आहे जे नर्व्हज वरती ऍक्ट होतं. त्यामुळे वास घेण्याची क्षमता आणि अ, चव हे दोन्ही वाढवण्यासाठी हे औषध मदत करतं. तसं पाहायला गेलं तर कॉमन कोल्ड असेल, फ्लू असेल किंवा कुठलंही व्हायरल इन्फेक्शन असेल, तर तोंडाची चव जाणे किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे हे एक नॉर्मल लक्षण आहे. ते थोड्या दिवसांसाठी जाणवतं आणि ज्यावेळेला आपण त्या आजारातून रिकव्हर होतो त्यावेळेला ते पूर्ववत होतं. परंतु आजही काही पेशंट ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांच्या कित्येक पेशंटच्या ह्या तक्रारी आहेत, की आमची टेस्ट पूर्वी खूप चांगली होती तोंडाची, पण आता ती आम्हाला तितकीशी जाणवत नाही किंवा आम्हाला पदार्थांची चव फारशी कळत नाही किंवा आमची वास घेण्याची क्षमता कमी झाली आहे. तर या तक्रारींमध्ये वरील ही सगळी औषधं आपण देऊ शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे कोविड नंतर बऱ्याच पेशंटना मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. कुठलंही काम करण्याची इच्छा राहत नाही. एक प्रकारची लिथार्जी असते किंवा कधी-कधी मग खूपच चिडचिडेपणा येतो, कधी-कधी खूप आळस जाणवतो. तर ह्या ज्या सगळ्या मानसिक आणि भावनिक तक्रारी आहेत, अशा कंडिशनमध्ये शारीरिक थकव्यासाठी होमिओपॅथीमध्ये बायो कॉम्बिनेशन नंबर 28 एक जनरल टॉनिक आहे. बायो कॉम्बिनेशन नंबर 28 होमिओपॅथीमध्ये जनरल टॉनिक आहे. ते अतिशय उत्तमरित्या काम करतं या सगळ्या तक्रारींवर आणि या तक्रारी दूर करण्यासाठी. त्यामुळे मोठ्यांसाठी 4 गोळ्या दिवसातून 4 वेळा द्यायच्या आहेत आणि लहान मुलांसाठी 2 गोळ्या दिवसातून 4 वेळा द्यायच्या आहेत. जिभेखाली ठेवून चोखून खायच्या आहेत. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा दूरगामी कोविड नंतरचा दुष्परिणाम म्हणजे TTS म्हणजे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम. हा काय आहे? तर कोविशिल्डचं व्हॅक्सिन घेतल्यानंतर हा सिंड्रोम निर्माण झालेला आहे. ज्यावेळेला कोविशिल्ड व्हॅक्सिन पेशंटने घेतलेली आहेत, त्यामध्ये ज्यावेळेला कोविडचा व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करतो, त्याचा व्हेरियंट प्रवेश केला जातो. त्यावेळेला त्या व्हायरसच्या भोवती जे प्रोटीनचं आवरण आहे, त्यामुळे शरीरामध्ये सगळीकडे इन्फ्लामेशन होतं आणि इन्फ्लामेशन झाल्यामुळे शरीरामध्ये रक्तस्राव होण्याची अ, प्रवृत्ती ही वाढली जाते आणि ज्यावेळेला शरीरात कुठेही रक्तस्राव होतो, म्हणजे धरून चाला की आपल्या शरीरावरती एखादी चीर गेलेली आहे, कुठेतरी कापलेलं आहे, चिरलेलं आहे, तिथून जे रक्त येतं किंवा एखाद्या ठिकाणी मुक्का मार लागलेला आहे, त्यावेळेस त्वचेच्या खाली जे रक्त साकळतं ते पूर्ववत होण्यासाठी तिथे थ्रोम्बोसिस नावाची प्रक्रिया घडते आणि ती कोण घडवतं? तर आपल्या रक्तामधील प्लेटलेट्स. कोविडमध्ये ज्या वेळेला हे कोविशिल्ड नावाचं व्हॅक्सिन दिलं जातं आणि त्या व्हॅक्सिनच्या प्रोटीनमुळे जे इन्फ्लामेशन होतं आणि रक्तस्राव होतो, तो रक्तस्राव गोठवण्यासाठी आपल्या शरीरातील अतिरिक्त प्लेटलेट्सचा वापर केला जातो आणि मग आपल्या ब्लडमधील प्लेटलेट्स ह्या कमी होतात. त्यालाच थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम असं म्हटलेलं आहे. म्हणजे रक्तातील प्लेटलेट्सचं प्रमाण हे कमी केलं जातं आणि त्यामुळे अशा पेशंटला रक्त पातळ होण्यासाठीच्या गोळ्या दिल्या जातात. नॉर्मली TTS हे बऱ्याच
क्रोनिक आजारांमध्ये पाहायला मिळतं, जसं की डायबिटीज मलायटिस असेल, हार्टचे काही आजार असतील, लिव्हरचे काही क्रोनिक आजार असतील, पोर्टल हायपरटेन्शन असेल, पोर्टल कंजेशन असेल किंवा ज्या आजारांमध्ये प्रचंड प्रमाणात इम्युनिटी कमी होते, अशा कंडिशनमध्ये टीटीएस हे पाहायला मिळतं. मग या टीटीएसचे लक्षणं कुठली आहेत? तर अचानक खूप सडनली हेड पेन होणं, डोकं दुखणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, अचानक छातीमध्ये चमकणं, हार्ट अटॅक्स येणं, लिव्हरच्या तक्रारी, पोटदुखी, ही सगळी जी लक्षणं आहेत ती टीटीएस मध्ये पाहायला मिळतात. तर अशा कंडिशनमध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप उत्तम औषधं आहेत किंवा टीटीएस जर तुम्हाला टाळायचं असेल तर होमिओपॅथी मधलं सगळ्यात उत्तम औषध आहे ते म्हणजे अर्निका 200. अर्निका 200 हे औषध जिथे कंट्युजन होतं, ट्रॉमा होतो, एक ब्लंट इंजुरी होते, अशा कंडिशनमध्ये दिलं जातं, कारण तिथला रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी अर्निका मॉन्टर्न हे अतिशय उत्तम औषध आहे. ब्लड क्लॉट्स रोखण्यासाठी सुद्धा अर्निकाचा वापर केला जातो. खूप चांगले रिझल्ट त्याचे येतात. त्यामुळे अर्निका 200 दिवसातून 2 वेळा 5 दिवसासाठी आपल्याला अशा पेशंटला, टीटीएसच्या पेशंटला द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं उत्तम होमिओपॅथी मधलं औषध म्हणजे थुजा 200. कुठलंही व्हॅक्सिन घेतल्यानंतर, मग ते लहान मुलांमध्ये असू दे, मोठ्यांमध्ये असू दे, व्हॅक्सिनमुळे होणारे जे काही साईड इफेक्ट्स असतील, ते सगळे साईड इफेक्ट्स दूर करण्यासाठी थुजा 200 हे होमिओपॅथी मधलं एक बेस्ट मेडिसिन आहे. त्यामुळे थुजा 200 दिवसातून एकदा अशा पेशंटला 5 दिवसांसाठी द्यायचं आहे. त्यामुळे टीटीएसच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी पाहायला मिळतात. तर ही 2 अतिशय उत्तम औषधं आहेत. त्यानंतर 2 उत्तम होमिओपॅथिक मदर टिंक्चर्स आहेत. आफ्टर कोविशिल्ड व्हॅक्सिन ज्यांना टीटीएसचा त्रास होतो किंवा रक्त गोठण्याचा त्रास होत आहे, रक्ताच्या गाठी गुठळ्या तयार होण्याचा त्रास होत आहे, अशांमध्ये 2 मदर टिंक्चर हे अतिशय प्रभावीपणे काम करतात. वनस्पतींचे अर्क ज्याला आपण म्हणतो. एक म्हणजे अविना सटायवा, जे लसणापासून बनलेलं होमिओपॅथी मधलं मदर टिंक्चर आहे, आणि दुसरं म्हणजे कॅक्टस ग्लॅंडीफ्लोरस. तर हे दोन्ही मदर टिंक्चर, अविना सटायवा आणि कॅक्टस ग्लॅंडीफ्लोरस, हे दोन्ही मदर टिंक्चर समप्रमाणात एकत्र करायचे आहेत आणि त्यातले 10 थेंब, त्या मदर टिंक्चर मधले 10 थेंब आपल्याला पाव कप कोमट पाण्यामध्ये घ्यायचे आहेत. दिवसातून सकाळी, दुपारी, संध्याकाळी 10 थेंब पाव कप कोमट पाण्यात, आणि असं सलग आपल्याला 1.5 महिने ते घ्यायचं आहे. 1.5 महिना त्या पेशंटला आपल्याला ते द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर खूप प्रमाणात पेशंटचे त्रास कमी झालेले आम्ही पाहिलेले आहेत. त्यांची लॉस ऑफ स्मेल आणि लॉस ऑफ टेस्टची तक्रार कमी झालेली आहे. पूर्ववत त्यांची चव आणि वास घेण्याची क्षमता ही झालेली आहे. त्याचबरोबर व्हॅक्सिनचे बॅड इफेक्ट, साईड इफेक्ट सुद्धा कमी झालेले आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. तुम्हाला कोविड नंतर जर काही तक्रारी असतील, व्हॅक्सिन घेतल्यानंतर जर काही त्रास झाले असतील, तर या संदर्भातल्या तक्रारी तुम्ही माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करू शकता, माझ्याशी डिस्कस करू शकता आणि होमिओपॅथिक औषध घेऊ शकता. माझा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.